गड किल्ल्यांनी राखला स्वराज्य, गड किल्ल्यांनी स्थापला स्वराज्य, गड किल्ल्यातून मावळा लढला, गड किल्ल्यातून महाराष्ट्र घडला. नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्या या चॅनल मैफिलमध्ये. आजचा एपिसोड खूप खतरनाक असणार आहे, कारण की आज आपल्या एपिसोडमध्ये सामील झालेले आहेत गड झुंजार मावळा प्रतिष्ठानचे दोन कट्टर मावळे, तेजस आणि रोही. तर चला त्यांच्या प्रतिष्ठानबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर्व बोलतात. तर गड झुंजार मावळे प्रतिष्ठानची सुरुवात गेली 13 वर्ष आम्ही सलग सातत्याने करत झालेली आहे. आणि याचं मेन उद्दिष्ट म्हणजे सामाजिक कार्य आणि गड संवर्धन क्षेत्र असं याचं मूळ उद्दिष्ट आहे. त्याची सुरुवात अशी झाली की आम्ही कॉलेजला असताना इन जनरल नॉर्मल जसं आपण गडावरती जातो किंवा इतर ठिकाणी फिरत असतो तसं आम्ही फिरायची. आम्ही याच्यातनं मग आम्ही 13 वर्षापूर्वी सरहद परिवार असे आपलं एक संस्था आहे आणि त्याचं कॉलेज आहे, सरहद कॉलेज असायचं आणि त्या कॉलेजमध्ये आम्ही शिकत होतो. आणि तिथनं मग एकदा राजगड दीपोत्सव म्हणून एक इव्हेंट असतो, तर त्याला आम्ही गेलो होतो असं. आणि तिथे गेल्यानंतर मग आम्हाला ज्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या दिवशी तो कार्यक्रम असतो दीपोत्सवचा, तर त्या दिवशी आम्ही तिथे गेल्यानंतर ना, ज्या दिवशी कार्यक्रम होता वसुबारसच्या दिवशी सकाळी, तर आम्हाला अशी जाणीव झाली तिथे की बाबा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराज या मंदिरामध्ये सकाळचा दिवा लावत असतील का? दिवाळीच्या दिवशी सकाळी पहाटे किंवा वसुबारसच्या दिवशी सकाळी काय वातावरण असेल इथे, किंवा असे अनेक प्रश्न आम्हाला त्यावेळेस मनामध्ये आले. आणि असं वाटलं की आपण आत्ता महाराजांबद्दल एवढं म्हणजे गड सोडून आलो आणि दीपोत्सव करतोय, पण समाजामध्ये असे अनेक प्रश्न आहेत किंवा गड संवर्धनाबद्दल असे अनेक प्रश्न आहेत आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतोय असं मनावर कुठे ना कुठे तर त्यावेळेस वाटलं. आणि मग त्यावेळेस आम्ही एक निश्चय केला होता की जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही दीपोत्सव तरी करणार. आणि त्या दीपोत्सवापासून आमची सुरुवात अशी झाली की त्या दीपोत्सवापासून त्याच्यानंतर मग अशी गडावरती जाणं सुरू झाली. आणि मग हळूहळू बाबा इथे पडलेला वाडा दिसतोय, मग हे तिथे परत पुन्हा प्रश्न की बाबा महाराज असते तर त्यांनी गड किती चांगला ठेवला असता, मग आपण का नाही ठेवते, किंवा आपल्या मनाला असं कुठे ना कुठे ते वाटत होतं. आणि मग त्यावेळेस 13-14 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि आज अखंडपणे अविरत गड संवर्धन आणि सामाजिक कार्य दोन्ही कार्य चालू. सामाजिक कार्य पुण्यामध्ये करतो आणि गड संवर्धन कार्य इतर गाड्यांवरती जाऊन करतो. फक्त पुण्यातलीच आपली लोक त्या बाहेरून पण असतात. आता सध्या तरी पुणे, मुंबई, सातारा, नाशिक अशा भागातली आहेत, पण सगळे मिळून एकाच गडावर. असं नाही की नाशिक मुले नाशिकमध्ये काम करतात किंवा पुण्यातले पुण्यात करतात, पुण्यामध्ये सातारामध्ये करतात, सातारामध्ये पुण्यात एकही करतात. संवर्धन म्हणजे काय? गड संवर्धन हा जितका अवघड शब्द आहे, हे करायला गेलं तर काम तितकं सोपं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या गडावर जातो, गड फिरायला म्हणा किंवा ट्रेकिंगला आजकाल लोक जात आहे, वर गेल्यावर आपल्याला जो काही तिथं पडलेला कचरा म्हणा किंवा प्लॅस्टिकच्या बॉटल दिसतात, तो जरी तुम्ही कचरा घेऊन खाली आला तरी बघायला गेलं ते पण एक संवर्धन आहे. हा संवर्धनाचा पहिला टप्पा झाला. संवर्धन म्हणजे हा पहिला टप्पा झाल्यानंतर दुसरा टप्पा असा येतो की गडावरच्या ज्या वास्तू आहे त्या मातीखाली किंवा झाडाझुडपाखाली दबलेल्या असतात. जर फार काळ लक्ष गेलं नाही तर त्या दबून जायची किंवा अवशित नामशेष व्हायची शक्यता जास्त असते. मग त्या वास्तूंच्या आजूबाजूचा कचरा साफ करणं, झाडी झुडपं असतील तर त्या कापून टाकणे, किंवा जर गडावर जाणारी पायवाटे, त्या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात गवत आलं, गडावर जायचा रस्ता काय हेच लोकांना कळत. मग तो रस्त्यावरची जरी झाडी झुडपं आपण बाजूला केली, कापली, ते सुद्धा एक संवर्धन आहे. त्यानंतर गडावरचे जे पाण्याचे टाके असतील किंवा दरवाजे असतील, यातला गाळ, माती, गडाच्या तटबंदीवर काही काही ठिकाणी झाडी वाढतात, एखादं झाड उगवलेलं असतं ज्याची मुळं पुढे जाऊन त्या तटबंदीला धोकादायक आहे, ती कापणं, किंवा जर एखादं अवशेष माती खाली काढले गेले तर ते व्यवस्थितपणे आपण जर खोदू शकलो आणि ते अवशेष वर काढून टाकू शकलो की इथं हा वाडा होता, की ही वास्तू होती, तर एक प्रकारचं संवर्धन आहे. आणि संवर्धन जर आपण आज केलं नाही, आज आपल्याला गाड्यांची जी दुर्लक्षित अवस्था दिसते, जी खराब अवस्था दिसते, त्याच्या मागचं कारण काय की गेल्या काळात एक 10-15 वर्षात गाड्यांकडे लक्ष दिलेलं नाही, त्यामुळे याची अवस्था जाईल. जर इथून पुढं आपणच आपल्या पिढीने जर गाड्यांकडे लक्ष दिलं नाही, गड जर आपण जतन करून ठेवली नाही, तर पुढच्या अजून 20-25 वर्षानंतर आपल्याला फक्त गड हे फक्त खोटच दाखवायला होते की असा असा गड असतो, त्याच्यावर या वास्तू असतो, हे आपल्या पुढच्या पिढीत सांगायला आहे. तशी वेळ येऊ नये म्हणून आज आपल्याला संवर्धन करणं हे गरजेचं आहे. आणि जर आपण हे संवर्धन केलं तरच आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे, आपला जो वारसा आहे, तो आपण जिवंत ठेवू शकतो असं मला. हे काम तर सरकारचं आणि प्रशासनाचं असतं नाही सगळं काम, असं वरती गड किल्ल्यांवरती सगळं आपलं जे करतं आपण सगळे कामं, हे तर सरकार आणि प्रशासनचं आहे.
मग त्याच्यामध्ये काय आहे? सरकारने ते 100% लक्ष दिलंच पाहिजे. कारण गड महाराजांच्या काळी जरी गड हे सुरक्षेच्या कारणासाठी वापरत असले तरी आज गडांची अवस्था पर्यटन किंवा इतर दृष्टीने पर्यटक तिथे जातात. त्याच्याने आपल्याच सरकारला काही ना काहीतरी आर्थिकदृष्ट्या मदत होऊ शकते. सरकारने लक्ष दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. आता तुम्ही हे जे काम करता हे काय परमिशन्स वगैरे लागती का कसं काय वर्क? यासाठी खरं बघायला गेलं तर पुरातत्व विभागाची, जर वन विभागाच्या अखत्यारीत असेल तर वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. नियमानुसार जर तुम्हाला कोणत्याही गडावर खोदकाम किंवा उत्खनन करता येत नाही, त्यामुळं आपण खोदकाम किंवा उत्खननाची कामं करत नाही. पण जर तुम्हाला साफसफाई करायची असेल किंवा झाडीझुडपी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल, गडावरच्या जे आहेत त्या वास्तू परत दाखवायच्या असतील तर त्यासाठी परवानगी मागत बसणं आपण वेळ घालत नाही. कारण शासकीय काम आहे, त्याला परवानगी मागायला, त्यांचं उत्तर यायला, त्यांचं अधिकृत लेटर यायला जवळपास 5-6 महिन्याची प्रोसेस आहे. आणि एका कामासाठी जर आपण 6-6 महिने थांबत राहिली तर हे गड परत आहे तसे जेवणही शक्य नाही. त्यामुळे जर उत्खननाचं किंवा जर मोठ्या प्रमाणात काम असेल तर परवानगीनेच केलं पाहिजे, तर ते व्यवस्थित पद्धतीने किंवा एका प्रोटोकॉलनुसार होतं. पण जे आपण म्हणतो रेग्युलर साफसफाई असते किंवा गडावरची वाट दुरुस्त करणं असेल, हे काम आपण स्वतःहून स्वइच्छेने पण करू शकतो. त्याला त्या कुठल्या परवानगीशिवाय देखील आपण करू शकतो. आणि त्याचा असा प्रॉब्लेम वगैरे आलाय कुठला काम करायचा? आलं 2-3 गडांवरती की वन विभागाच्या तरी 2-3 किल्ले होते. त्या ठिकाणी असे प्रॉब्लेम आले. पण प्रॉब्लेम असे म्हणजे त्यांचा माणूस येऊन थांबवायचा की करू नका, करू नका वगैरे. जे जे काय तरी असा एक्सपिरियन्स सांगू म्हणजे म्हणजे काय करत होते तुम्ही? आता वंदनगडावरच उदाहरण देतो. वंदनगडावरती सदर आहे मोठी आणि सदरेचं काम सदर म्हणजे साधारण ती सदर आहे मोठी 3-4 एकरमध्ये असेल बांधकाम. त्याला तटबंदी वगैरे आहे पूर्ण बाजूनी. आणि ते तटबंदीचं म्हणजे त्या सदरेवरचं काम करत असताना त्या सदरेच्या आतमध्ये झाडं उगवले होते. हे मोठी झाडं झाली होती ती. कारण इतक्या वर्षाचं कोणी तोडलं नाही वगैरे. आणि त्याच्यामुळे ती झाडं तोडताना वन विभागाची लोकांनी तिथे येऊन अडवलं होते की तुम्ही ती झाडं नाही तोडायची कारण हे झाडं तोडणं अपराध आहे. पण जर का ती झाडं तोडली नसतील तर उद्या आणखीन तटबंदी पडली असती. कारण झाडाच्या मुळं आतमध्ये जाऊन ते तटबंदीचं नुकसान होतं. आणि त्यामुळे तो भाग क्लिअर करणं गरजेचं होतं. पण नंतर परवानगी वगैरे घेऊन नंतर ते आम्ही किती लागत त्या प्रोसेसला नाही? त्या प्रोसेसला आम्ही लेटर देऊन आम्ही केलं होतं. पण तरी साधारण आम्ही पुण्यातनं सातारला जाणार त्यामुळे ते वेळ लागत होता. थोडा 1-1.5-2 महिने लागले आपला वेळ. माझं असं पर्सनली म्हणणं आहे की नाही वन विभागाला तसं नसतं कधी कळायला पाहिजे, नुकसान नाही करत आहे. मी जर तिथं असलो असतो की बाबा हे तर चांगलं करतोय, या ठिकाणी नुकसान नाही होते, हे काय असे होतं नाही डॉक्युमेंट. बरोबर त्यांच्या डोक्यात येत असेल पण कसं असतं ते हिरार्की जी आहे आपली की वरच्या अधिकाऱ्याने सांगितलंय की बाबा हे झालं नाही पाहिजे, ते खालचा अधिकारी म्हणतो की नाही झालं पाहिजे. कारण त्याला वरती पण उत्तर द्यायचं इथं तिथं काय झालं. त्याच्यामुळे ते खालच्या अधिकारी थोडं दबून असतं. पण शेवटी जसं म्हटलं मगाशी की हे सरकारच्या हातात आहे. पण जोपर्यंत ते मनात येत नाही त्यांच्या किंवा हे झालं पाहिजे तोपर्यंत सामान्य माणूस पण काय करू शकत नाही. मनावर येत जेवढं करत तेवढं करत. कधीपासून चालू केले करणं काम? हे आतापर्यंत म्हणजे किती काम केलं? काय असं काम म्हणजे एक्झॅक्टली काय करतो तुम्ही? असं कामं म्हणजे ज्या गडांवर पुरातन वास्तू आहे, बऱ्याचशा गडांवर अशी अवस्था आहे की लोक फक्त गडावर जातात, जो महत्त्वाचा भाग आहे तो पाहतात आणि परत येतात. गडांवर नेमके वास्तू कोणत्या आहेत किंवा जर त्या झाडाझुडपं खाली दबल्यात तर ते कोणाला माहीतच नाही की इथं नक्की होतं काय. त्यामुळे आमचा मीत प्रयत्न असतो गडांवर ज्या कुठल्या वास्तू आहेत तर कमीत कमी लोकांच्या निदर्शनास यावं की त्यांना इथं दिसावं की हा एक वाड्याचा वाडा होता, इथं संदर होती किंवा इथं हा दरवाजा होता. हे जर बघायला गेलं तर आज वैराटगडवर आपलं काम चालू आहे संवर्धनाचं. वैराटगडांवर सरदारांचे वाडे जे मोठ्या प्रमाणावर परिसर आहेत, जवळपास माझ्या अंदाजाने 40 बाय 20 आकाराचे वाडे असतील सगळं, जे पूर्णपणे मातीखाली दबले गेले. मग आता आपल्या संवर्धन मोहिमेत काय चाललंय की आजूबाजूचे पडलेले दगड येतात ते उचलून आपण फक्त त्या चौथऱ्यावर ठेवते की जेणेकरून येणाऱ्या जणांच्या लक्षात यावं की इथं वाड्यांचे अवशेष आहेत, इथं सरदारांचे वाडे होते किंवा त्याचा भाग असू शकतो. हे एक झालं. परत काय काय ठिकाणी ज्या वास्तू पडलेल्या आहेत, घनगडला एक पुरातन मंदिर आहे देवीचं, ते देवीच्या मंदिरासमोर दीपमाळ म्हणजे दिवा लावायची जी जागा असते ती एक उंच अशी साधारणपणे 25-30 फुटी उंच अशी दीपमाळ होती जी एका वादळात पडली. तर ती पडल्यानंतर जरी तो वन विभागाच्या अंतर्गत आला किंवा ग्रामपंचायतचा आला तरी ती एवढी जळे दीपमाळ की ती उचलून वर ठेवणं अशक्यच. मग आपली संस्था असेल, तिथं काम करणारे इतर जे शिवभक्त आहेत या सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न करून पुलीच्या साह्याने झाडाच्या यांनी आपण ती दीपमाळ परत उचलून आहे त्या सुस्थितीत लावली. अशा वेगवेगळ्या प्रकारची संवर्धनाची कामं आपण आतापर्यंत करत आली. आपल्याला
कोविडमध्ये निसर्ग चक्रीवादळ एक आलं होतं ऑगस्ट जुलैमध्ये. तर त्या निसर्ग चक्रीवादळामध्ये ज्या कोकणात वरती वारा आलं त्यावेळेस त्या झाडं होती तिथे, ते झाड त्या दीपमाळ्यावर पडलं आणि तिथून ती दीपमाळ खाली पडली. आणि ती खाली पडल्यामुळे काय की बाबा आता पूर्ण दीपमाळ होती. आता दीपमाळ वरती दिवा देवीच्या मंदिरासमोर रोज दिवा लावायचे. तर ती पडल्यामुळे तिथे काही दिवा वगैरे लावत नव्हते. आपली संस्था आहे आणि तिथे 1-2-3 संस्थांनी मिळून ती पुन्हा उभी केली आणि आता अखंडपणे तिथे दिवा लावायचं काम वगैरे चालू आहे. जे जातात ते दिवा लावतात. असंच गणेशगडचं एक म्हणजे उदाहरण देतो की असं तेच म्हणाले की गडावरती गेल्यानंतर काय बघायचं किंवा तिथे गेल्यानंतर संवर्धन का करणं गरजेचं आहे. तर गणगडला जाताना जे पायथ्यालाच थोडं समोर गेलं सोडून की डाव्या हाताला एक गणेश्वर नावाचं मंदिर आहे. शिवमंदिर होतं प्राचीन पूर्वीचं आणि त्या मंदिराचा फक्त शिवलिंग शाबूत आहे जंगलामध्ये. त्याचा फोटो वाटल्यास मी दाखवेल. पण ते पूर्णपणे जंगलात होतं. म्हणजे जाताना अगदी रस्त्याच्या कडेला इतकं वर्ष मंदिर होतं, पण त्या मंदिरात कोण जात नव्हतं. कारण का लोकांना माहितीच नाही की बाबा इथं मंदिर आहे किंवा ते शिवलिंग आहे शेजारी पडलेलं. आणि मग आपल्या संस्थेने तिथे थोडंसं श्रमदान करून काम करून ते पूर्ण चौथरा साफ करून तिथे मंदिर आहे हे निदर्शनास आणलं. मग तिथे पुढे काही दुसऱ्या संस्थांनी काम करून तिथे शेड वगैरे लावला आणि नंतर ते तिथे आता जो गणगडला जातो तो सगळ्यात पहिलं त्या गणेश्वरा मंदिराचं दर्शन घेतो आणि मग वर जातो. तर गणगडाचा भोज दरवाजा म्हणून एक दरवाजा आहे. 2 दरवाजे असे एक पुढे थोड्या 10 पायऱ्या चढून वर गेले दुसरा दरवाजा मागे असे 2 दरवाजे आणि ते पूर्णपणे मातीखाली होते. एक साधारण 2020च्या आधी. त्या दरवाज्यातनं एका वेळ एक माणूस झोपून जाऊ शकतो एवढीच जागा शिल्लक होती. कारण ते वरचं जे दरवाजाचं वरचं जे छप्पर असतं ते पूर्णपणे खाली पडून त्याच्यामध्ये माती आणि दगड सगळे साचले होते. आणि लोकांनी टेम्पररी वाट म्हणजे वरती जी मस्जिद आहे त्या मस्जिदीत जाण्यासाठी त्या लोकांनी जी टेम्पररी वाट केली होती ती त्या दरवाजाच्या साईडनी वरती जा आणि तिथून आतमध्ये प्रवेश करा अशी वाट केली होती. तर प्रतिष्ठान आणि तिथलं एक शिववंदनेश्वर प्रतिष्ठान म्हणून आहे. असे 2 प्रतिष्ठाननी मिळून आम्ही साधारण 2020 पासून सुरुवात केली होती नावा साधारण 1.5 वर्ष सतत शनिवार रविवारी मोहीम लावून 1.5 वर्षामध्ये ती पूर्ण माती बाहेर काढली. म्हणजे आज जर का तिथे तुम्ही गेलात तर ताठमानेने पायरी चढून तुम्ही वर जाऊ शकता. जे की पूर्वी तुम्हाला झोपून जावं लागत होतं. फक्त एक वेळ माणूस जाऊ शकतो. त्याचे फोटो मी साईडला टाकेल इकडे. फोटो बघा आपण की जर का गडाची परिस्थिती वंदनगडाची ती असेल तर आज असे अजून 2 दरवाजे तिथे आहेत की त्याचं काम झालेलं आहे. आज वंदनगडावरती पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. पण गडावरती ही लोक जाऊन गडावरती जे पाण्याचे तळ आहे त्या तळ्यामध्ये जे खाल्लं आणलेली बिर्याणी डबे जे आहेत त्यांचे ते त्यात धुतात. आपल्या लोकांनी पाणी प्यायचं रोखलं. अशी परिस्थिती. त्यामुळं आज संवर्धन कार्य करण्यासाठी अशा संस्था अशा मोहिमा घ्यायची गरज आहे. आता तू कसं म्हटलं ते मंदिर वगैरे बांधायचं संस्थेने वगैरे, मग हे फायनान्शियली कसं होतं? कोण करतं काय फायनान्शियली आणि मॅनपॉवर कुठून येते याला चालू? सध्या तरी आम्ही फायनान्शियली कोणाची मदत नाही घेत. आत्ता आम्ही जे प्रतिष्ठानचे सदस्य आहोत आणि जे स्वयंसेवक आहेत आपले त्यांच्या स्वखर्चानेच जे काय मोहिमेचा खर्च असेल तो आम्ही भागवतो आणि काम करतो. स्वइच्छेने कोणी काही दिलं तर घेतो, नाहीतर मग काय कोणाकडे मागत नाही. मॅनपॉवरचं म्हणलं तर आपल्या प्रतिष्ठानमध्ये जे आतापर्यंत येऊन गेलेलं किंवा आपले जे परिवारातले सदस्य त्यांच्यापर्यंत आपण दरवेळेस सांगतो की अशी आपली मोहीम आपण दर महिन्यातल्या कमीत कमी एका रँकवर तरी संवर्धन मोहीम घ्यायचा प्रयत्न करतो. त्या गडावर प्रत्यक्ष जाऊन श्रमदान करून जे काय आपल्याला संवर्धन करायचं ते करतो. मग ज्यांना शक्य आहे ते त्या मोहिमेत सहभागी होतात. पण हे काम एवढं मोठे की जेवढे हात या कामाला लागतील तेवढ्या पटापट किंवा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम होऊ शकतं. म्हणून या कामासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि शारीरिक मदतीची ही नेहमीच गरज असली. शिवाजी महाराजांना एक किल्ला बांधायला 5 वर्षापेक्षा जास्त वेळ लागत असेल साधारण. एक अंदाज बघितला तर 350 किल्ले ते जर का आज आपल्याला लीड करायचे असतील तर आपल्याला किती वेळ लागेल. तर त्यामुळे मॅनपॉवरची तर गरज आहेच की अधिकाधिक शिवभक्तांनी किंवा तरुण पिढीने याच्यामध्ये उतरलं पाहिजे. आणि जी तरुण पिढी आपल्या साईडमध्ये दिसते रोडवरती फिरताना आर्ट्स किंवा रील बनवताना गडावरती जरी फिरायला गेली ती रील बनवताना आणि ती रील बनवण्याच्या नादात कुठे ना कुठेतरी पाय घसरून पडेल. त्याच्यापेक्षा पाय घसरून ते संवर्धन काढताना पडून पाय मोडल्याला चालत. ती रील काढताना घसरून जीव देण्यापेक्षा या दारात उडी घ्या असं वाटतं. हे जे तुम्ही करताय ना हे सरकार का नाही बघू शकत?
म्हणजे आता जे ते पण आता हिस्टोरिक मुवमेंट हेच आहे. हर सरीचं नाही असं नाही. फक्त सरकारचं कसे मोजके किल्ले आहेत. आता जसं आता आपल्या ह्याच्यामध्ये 8 किल्ले गेले. सॉरी 8 किल्ले गेले. तर त्या 8 किल्ल्यांसाठी सरकारही करतो. काही लिहिले जसं की त्याचा काही उपयोग नाही असं सरकारला वाटत असेल मे बी. की जसं की अ, मोहनगड नावाचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती आज कोण पर्यटक जात नाही. लोकांना माहितीच नाही जास्ती. म्हणजे असं केअर असतं. जर का तो किल्ला फेमस असतं, तिथं जर का पर्यटक जात असते, तर सरकारने तोही किल्ला घेतला असता. म्हणजे जसं राजगड आपलं सरकार घेते, की तिथे रोपवे बनवणार आणि या वस्तू सगळ्या चालू आहे. कारण राजगडवरती नाही म्हटलं तरी शनिवार, रविवार 5-5, 6-6 हजार पब्लिक असतं. तसं सरकारचा मुख्य उद्देश म्हणजे मुख्य हेतू जो आहे तो फक्त पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करतं. पण सरकारने किंवा जे कोण प्रशासन काम करते त्यांनी हा पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की ऐतिहासिक स्थळ म्हणून आपण डेव्हलप केलं पाहिजे तिथं. कारण जर तुम्ही फक्त पर्यटन स्थळ म्हणून केलं तर तो एक पिकनिक स्पॉट असतो. लोक तिथे फिरायला येणार, रील काढणार, फोटो काढणार आणि निघून जाणार. ते जर आपण ऐतिहासिक स्थळं म्हणून जर दाखवली तर ती वास्तू जपली जाईल, तिचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचेल. तिथं जे काही शूरवीरांनी बलिदान दिले, ज्या काही लढाया दिल्या, रक्त सांडले याची जाणीव लोकांना राहील. आता होते काय की सरकारनी रोपवेच्या माध्यमातून किंवा किल्ल्याच्या मध्यापर्यंत रस्ते बनवायचे आता हे चालू केले. सिंहगडला गेला. सिंहगडला आता आधेपर्यंत रस्ता जातो, राजगडला रोपवे प्रस्तावित आहे, प्रतापगडला रोपवे प्रस्तावित आहे, शिवनेरीला रोपवे प्रस्तावित आहे. तर याने होतं काय, लोक डायरेक्ट गडावर जातात, पण तो गडावर पोहोचेपर्यंत त्याची जी दमछाक आहे, जी मेहनत आहे किंवा जी जाणीव आहे ती लोकांना राहत नाही. नाही, पर्यटन वाढलंच पाहिजे त्याच्या दृष्टीने. पण कसं आहे आता जर सिंहगडासारखी अवस्था इतर किल्ल्यांची होणार असेल, तर माझ्यासाठी तरी पर्यटन नाही वाढलं पाहिजे. कारण सिंहगडावरती आज एवढं पब्लिक जातं. पण त्यांना जर विचारलं तानाजी मुलं कुठल्या कड्यावरून वरती चढले, त्यांना सांगता येत नाही. सिंहगडावर येणाऱ्या निम्म्या लोकांना माहीत नसतं की इथे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी आहे. ही शांतिक आहे. एक मागचा किस्सा सांगतो. आम्ही K2S करत होतो. म्हणजे असंच एक सुट्टीच्या दिवशी कात्रज ते सिंहगड चालत चाललो आणि चालत चालल्या गेलो. इथून सिंहगडाला पोहोचलो कात्रजवरनं आणि तिथे पोहोचल्यानंतर एवढं दमून गेलो होतो आणि त्यात चालत चालताना एक जण आला शेजारी, म्हटलं दादा माचीस आहे का? म्हटलं तुला माचीस कशाला पाहिजे? म्हटलं सिगरेट प्यायचे. हे लोक सिगरेट प्यायला, भजी खायला, मिसळ खायला सिंहगडावर जाते. पण ते राजाराम महाराजांची समाधी बघणार नाही. जे संभाजी महाराज, शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनंतर ज्यांनी स्वराज्य संपवलं त्यांची समाधीचं दर्शन तिथं घेणार. त्यामुळे आजकालच्या तरुण पिढीनं थोडंसं जागरूक होण्याची गरज आहे. ते जे गडावरती अतिक्रमण असतं, म्हणजे आता मी भरपूर जागी बघितलेलं आहे. मी ऐकलं लव जिहाद ऐकली ना आतापर्यंत, पण हे गड जिहाद ऐकलंच नव्हतं कधी. तर जिहाद म्हणजे पहिले तर ही सगळ्यात मोठी चूक आपलीच आहे असं आपण म्हणू शकतो. कारण आपल्या मागची पिढी गडावरती गेली नाही, म्हणून ज्यांनी गडावर जाऊन अतिक्रमण करायचे त्यांनी अतिक्रमण केलं. जर आपली मागची पिढी जागरूक असती थोडीफार तरी, बाबा गडावरती जाणं, तिथे जाऊन काही ना काहीतरी करणं किंवा बाबा आपलं आहे असं, अशी भावना असते, तर ते नक्कीच गड जिहाद हा प्रकार वाढला नसता. तर गड जिहाद म्हणजे काय, तर आपली जी गड आहे आणि त्या गडांवरती असणारी जी हिंदू मंदिर आहे किंवा काही ना काहीतरी समाधी आहेत किंवा कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी आपल्या भावनेशी जोडलेला काही कुठला भाग असेल, तर तिथं चादर टाकून मस्जिद चालू करणं किंवा त्यांची प्रार्थनास्थळं चालू करणं असं त्याचा उद्देश, आणि ती जागा काबीज करणं. अशी गड जिहादची उदाहरणं बघितली तर खूप आहेत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 70पेक्षा जास्ती गडावरती हा प्रकार चालू आहे. उदाहरणार्थ बंधनगड आहे, चंदनगड आहे, विलासगड आहे, पांडवगड आहे, अशी भरपूर आहे. पण त्यानंतर आपण रायगडवरती सुद्धा हा प्रकार चालू झाला. जो मदार मोर्चा म्हणून एक भाग आहे रायगडचा, त्या ठिकाणी त्यांनी अक्षरशः चादर टाकून ते चालू झालं की इथे काय ना काहीतरी खबर आहे कोणाचं तरी, असं ते सुरुवात झाली होती. पण ते आपल्या काही स्वयंसेवकांनी आणि यांनी मिळून ते थांबवलं होतं. आपण न्यूजलाही बोलून ऐसा करलं नाही पडत का त्या? हे काय करतात, ज्या ठिकाणी कोणाचं लक्ष नाही किंवा ज्या ठिकाणी वावर कमी आहे अशी एखादी जागा हेरायची, तिथे 4 दगड गोळा करायची, थोडा काळ जम दिला की नंतर त्याला परत पांढरा रंग बसायचा, एखादी चादर टाकली, परत 4 जण जाऊन तिथं पाया पडायला लागले की यांची तिथं नमाज चालू व्हायची. अशा पद्धतीने वाढवत 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 त्याचं स्वरूप वाढवायचं, संपूर्ण त्या जागेचा कब्जा करायचा. मग पुढे जाऊन तिथं त्यांची मस्जिद बनते, त्याला फरशा चढतात, AC येतो, मोठमोठे मिनार येतात, आणि असं वाढवत 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 मग ते कुठल्या तरी तिथं सुफी संताचं नाव देऊ, कुठल्या तरी धर्मगुरूचं नाव देऊ की हा इथं आला होता, धर्मप्रसाराचं काम करत होता, ह्यांचा गुरु होता, ह्याचा मामा होता. अशा पद्धतीने कताराच व्हायचं
आणि जेणेकरून त्यांचा तिथं वावर वाढेल किंवा त्यांना ही आमची जागा आहे हे सिद्ध करता येईल या पद्धतीने त्यांचं कार्य चालू असतं. अरे पुण्यात खूप चालू आहे. मी पण रिसेंटली बघितलं खूप जाताना ना असं छोटंसं हेवर असतं ते. जे मला आता कळतंय गडजियान म्हणजे मला हे माहितीच नव्हतं, अर्थच नव्हता माहिती गडजियान म्हणजे. आता कळतंय की ते एवढीच असतं, ते एवढीच त्याच्याबरोबर फक्त हेवर टाकतात असं काय ते कामीची आदर टाकलेली असते. ते एक्झाम्पल आता मी आता जस्ट आमच्या पुण्यातले ट्रेजर पार्क तिथं पण बघितलं होतं मी. लोणे काळगूरमध्ये पण बघितलं होतं. असं मला मी विचारू कोणाला तिथं यायला जे तिथं बाहेर घर आहे किंवा दुकानाच्या बाहेर येते ज्या मग त्यांना पण विचारू का जाऊन की हे आहे काय नक्की. आता कळलंच ना का करतात ते, ठेवले कसं आणि तुम्ही ट्रेजर पार्कचं उदाहरण दिलं, पण ट्रेजर पार्कचं जर का इन्स्टिट्यूट आता आपण लहान असल्यापासून त्यावेळेस आपल्याला माहित नव्हतं, पण त्यांनी सुरुवात करताना एकदम हळू छोट्या छोट्या पद्धतीने सुरुवात केली. आज तिथे एकाच्या 2 झाले. हे महानगरपालिकेचं लक्ष राहतात. अतिक्रमण आणि वक्फ बोर्ड आज सरकार किंवा प्रशासन या बाबतीत ही नेहमीच साधारण भूमिका किंवा किरकोळ भूमिका घेत आली. कारण त्यांना काय म्हणता येईल, आपल्याला मतांचं राजकारण करायचंय म्हणा किंवा कुठलेही दंगे होणार नाही, विरोधन या पद्धतीत त्यांचं काम चालू असतं. पण हे आपलं काम आहे की आपण जागृत राहून लक्ष देणं की आपल्या गडांवर कुठलं अतिक्रमण होत नाही ना. या गडावरच्या ज्या वास्तू आहेत, बऱ्याच ठिकाणी गडांवर असं आहे की जिथं समाधी आहेत, वीरांच्या समाधी आहेत किंवा नाथांच्या समाधी आहेत, त्याच्यावर आज चादर टाकून त्यांनी मस्जिद किंवा मजार दाखवायचे प्रयत्न केले. हे आपलं काम आहे की आपल्या गडांच्या बाबतीत आपण जागरूक राहणं, कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण तिथं होणार नाही याची काळजी घेणं, आणि जर कुठं होत असेल तर त्याला वेळीच विरोध करणं हे आपलं काम. निरसन म्हटलं ना, मी ऐकलं असं खूप गड किल्ल्यांचे इथं पण असं आपल्या मुलांनी विरोध केलेला आहे. आपल्या मुलांवरच केस पडलेले आहेत. बरोबर झालं, बरोबर आहे. पण आता काही गोष्टीमध्ये कसं होते, विरोध केल्यानंतर मग तिथे दंगा वगैरे होतो आणि त्याच्यामुळे मग ते दंग्यामध्ये जेवढे होते त्या सगळ्यांना केस लागते. आता तू मगाशी सांगितलं फॉरेस्टवाले आले आणि तुम्हाला बंधनगड असं, तर मग ते जिथं नाही आता हे अतिक्रमण जिथं होतंय बाकी तिथं वगैरे तिथे काय करतात ते फॉरेस्टवाले? हे अतिक्रमण एक तर पहिली गोष्ट आज झालेलं आहे, जिथं जिथं मोठ्या मोठ्या मंजिरीत ते अतिक्रमण आज झालेलं नाही. हे मागच्या 30-40 वर्षांपूर्वी झालेले. त्यामुळे 30-40 वर्षांपूर्वी एवढं आपले काय म्हणतो सिस्टीम चांगली नव्हती. ते हळूहळू आता डेव्हलप झाले आणि आता बऱ्यापैकी कमी झाले. कमी नाही म्हणताना पण थांबले आहे त्या ठिकाणी स्टॉप झालेले आहेत. सध्या नवीन अतिक्रमण कुठं होत आहे लोकांच्या जागरूकतेमुळे, आणि जी काही जुने अतिक्रमण आहे ती देखील काढून टाकण्यासाठी किंवा ज्या गोष्टी ऐतिहासिक नाही त्यांना कुठला आधार नाही त्या काढून टाकण्यासाठी सुद्धा प्रत्येक गडावर तिथले स्थानिक तरुण असतील किंवा जे काही संघटना असतील ते प्रयत्नशील. आणि फक्तही जरा सरकारी गोष्टी आहेत किंवा शासकीय काम असल्यामुळे याला सगळ्या प्रोसेसमुळे वेळ लागतो. पण आपण सगळे मिळून जर प्रयत्न केला तर नक्कीच सगळ्या गडावरचे जे अतिक्रमण आहे ते आपण काढून टाकू. चंदगडावरचं एक आता मागे 6-7 महिन्यापूर्वी झालं, आपण ऐकलं पण असेल बघितलं असेल की कोल्हापूरचा एक ग्रुप होता, ते असे झाडं लावायला म्हणून गडावरती गेले. तर झाड लावताना झाडं जिथं ते त्यांचं थडगं होतं, तो तिथे झाडं लावताना साईडला ते थडग्याच्या खाली त्यांना शिवपिंड सापडली. झाडं लावायचे काम चालू होतं आणि ते साफसफाई करताना त्यांना तिथं काहीतरी जाणवलं, तर त्यांना ते शिवपिंड तिथे सापडलं. अशा प्रकारचे अतिक्रमण चालू आहे की जिथं निगडचं काही ना काहीतरी प्रेरणास्थान किंवा असं काही ना काहीतरी असं समाधी आहे, तिथे हे असं काम चालू आहे. आपल्याच पाहिलं तरी कारण कसं आहे माहिती का, आता म्हणजे मला रेग्रेट होतं, असं नव्हतं, असं मला माहितीच नव्हतं काय म्हणजे ही चुकी नाही असं वाटते नाही का. जे टीचर्स असतील वगैरे आमच्या देवाच्या काळात तेव्हा जे असेल किंवा माझी काय म्हणतात ते संगत असेल एक, आता मला रिग्रेट होतं की मी हे जेवढे पण आता आम्ही काम करतो ना ते तेव्हा करायला पाहिजे. टीचर्सचं असं नाही म्हणतात, पण कसं आहे म्हणजे एक आपलं ओव्हरऑल जर अभ्यास बघितला तर आपल्याला हिंदू किंवा आपल्या ज्या भारतीय लोकांपासून आपला इतिहास लपून ठेवला गेला ही सगळ्यात मोठी चूक कोणत्याही, मग ती प्रशासनाची असो किंवा ब्रिटिशांची असो. आपल्यापासून आपला इतिहास लपवला गेला. जसं की पूर्वी प्रत्येकाच्या घरामध्ये तलवार असायची. आज आपल्या घरामध्ये साधा सुरी जरी घेतली किंवा हातात जरी घेतलं किंवा खिशात जरी घेऊन गेलो तर आपल्याला आढळतं लगेच काय ना काही केस पडतं. तसे इतरांच्या बाबतीत नाही. चौथीच्या पुस्तकात फक्त शिवाजी महाराज एका इत्तेपुरते असतील. साधारण एक उदाहरण असं आहे की बाबासाहेब पुरंदरेंना मी स्वतः 96व्या वर्षी भेटलो. त्यांचं वय त्यावेळेस 96 होतं. त्यावेळेस त्यांनी मला एक वाक्य सांगितलं होतं की मी असं छत्रपती शिवाजी महाराजांना 2-3% सुद्धा अभ्यास केला नाही. आता इतकं वर्ष माणसाने अभ्यास करून तो माणूस असं म्हणतो की मी 2-3% सुद्धा त्यांना समजू शकलो नाही. तर मग आपल्याला चौथीच्या पुस्तकात नुसतं वाचून आपल्याला किती महाराज समजते.
बट इथून पुढची पिढी अशी नाही राहणार. इथून पुढे अशी फुल पॉवरफुल मध्येच असेल की नाही का, कळले आता जसं चित्रपट पण आलं छावा वगैरे, ते बघून किंवा आपल्यासारखा लोक जशी काम करतात ते आजूबाजू जसं बघतो तसं माणूस घडतो आणि ते बघूनच ते जाती बसलं. उलट इथून पुढे तसं बघितलं तर सगळ्यांना कळेल पण त्याची दुसरी बाजू पण आहे की इथून पुढे अवघड पण होईल. ते आहे. कारण जसं जसं आपल्याला कळतं की आता हे जसं पूर्वी वॉर व्हायचे, युद्ध व्हायचे, तसं आता हे टेक्निकल युद्ध चालू आहे की इकडचा काहीतरी प्रोसेस झाला की त्याच्या डोक्यात काहीतरी भरायचं दुसरं. म्हणजे जसं आता रील बघताना आपण काहीतरी बघतो आणि साधारण आता समजा एखादी विषय बघत असेल त्याच्यात दुसरा विषय पण कोणतरी बोलला, कारण तो एक अल्गोरिदम आहे, त्याच्यामुळे डायवर्ट होतं विषय. ते आपल्याला तरुण पिढीला जास्तीत जास्त वाचनावरती कसं भर येत आहे, कारण किती वाचलं तर ते तुमच्या मारून राहणार. हे तू म्हटलं ना रील्स आहे ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे स्टेटसवर. औरंगजेब आलमगीर तिकडून सुरू होणार, कुठून जाणार. आजकाल झालंय कसं आहे, सगळ्या तरुणाईला कोणतरी डोक्यात फक्त एखादी गोष्ट सोडून द्यायची किंवा एखादी कुठली विचार यांच्यात सोडून द्यायचा की दोन्ही बाजूनी झेंडे घेऊन फिरायला लोक तयारच आहे. हे जे आपण म्हणतो स्टेटस टाकतात किंवा जे आलमगीर औरंगजेब, किंग ऑफ हिंदुस्तान, टिपू सुलतान, हे जे स्टेटस लांब आहे त्यातल्या किती लोकांचा यावर अभ्यास आहे. त्यातला यांना माहितच नाही ना की औरंगजेबाने काय चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. औरंगजेबाने असं बिलकुल नाही की मुस्लिम लोकांना मदत केली, त्यांनी मुस्लिम लोकांना देखील त्रास दिलेला आहे, पण या लोकांना ते माहितच नाही, ही त्याची मोठी चूक आहे. त्यामुळं आता आपल्यावर किंवा तरुणावर जबाबदारी काय आहे की आता आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्ही जास्तीत जास्त पुस्तकं वाचू शकता, तुमच्याकडे इंटरनेट आहे, बाकीचे सगळे स्त्रोत आहेत. तुम्ही जास्तीत जास्त माहिती गोळा करून फक्त कुठला तरी नेता सांगतोय, कुठला तरी विचार हा सांगतोय, धर्म हा सांगतोय, यामुळे एखाद्याच्या मागे जाऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त स्वतःच्या यांनी त्या स्त्रोताचा शोध घ्या, अभ्यास करा, वाचन करा. त्यानंतर तुम्हाला कळेल की खरी गोष्ट काय, सत्य काय, इतिहास काय. त्यानंतर मग आपलं मत प्रदर्शित करा. आणि आजकाल सोशल मीडियामुळे होतं काय, कोणी उठतंय, कुठलेही स्टेटस लावतोय, महाराजांबद्दल किंवा इतिहासाबद्दल जे कोणाला वाटत ते तोंडाला येईल ते बोलतंय. आणि यामुळे मग फक्त या सगळ्या समाजात वातावरण दूषित व्हायचं काम. तुम्ही जे आता हे सगळं केलेले आहेत काम तुमचे, तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही पुरस्कार पण मिळाले नाही असं ऐकूया. पुरस्कार बरेचसे मिळालेले आहेत, कारण गेल्या आपण बरेच वर्षांपासून काम करतो आणि आपण काम करताना कुठलाही लोभ किंवा कुठलेही हव्यास न ठेवता आपण आपल्या मनाला समाधान वाटावे या इच्छेनेच काम करत असतो. पण आतापर्यंत जे कुठले पुरस्कार मिळाले, बरेचसे पुरस्कार संस्थांनी व्यक्तिशः भेटून आपल्याला दिलेले. पण या सगळ्या पुरस्कारांपेक्षा एक मोठा पुरस्कार कुठला असतो माहितीये का, की ज्यावेळेस तुम्ही आठवड्याचे 6 दिवस काम करता, 6 दिवस काम केल्यानंतर एखाद्या रविवारी सकाळी उठून गाडावर जायचं, गाडावर जाऊन दिवसभर काम करायचं. त्यात शारीरिक काम आलं, उन्हातान्हात सगळं खोदकाम करून, वास्तू सगळी उभी करून, आणि त्यानंतर घरी परत आलं जे मनाला समाधान लाभतं, हे सगळ्यात मोठा पुरस्कार असतो. या मागे ना कुठली कोणाला प्रसिद्धी पाहिजे असती, अशा खूप साऱ्या संस्था आहेत, खूप सारे शिवभक्त आहेत जे वेगवेगळ्या घरात वेगवेगळ्या कामाने काम करतात. कुठलेही त्यांना प्रसिद्धी नकोय, नाव नकोय, पैसा नको. फक्त सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, आपल्या महाराजांचे जे गडपोट आहेत ते आहे त्या सुस्थितीत जिवंत राहावेत. या एका इच्छेने, या एका पुरस्कारासाठी सगळे काम करत. आज जर का महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज त्यांच्यानंतर जो काही इतिहास असेल, त्यांना बघणारा जर काही कोण महापुरुष असेल तो एकमेव फक्त गड किल्ले. कारण महापुरुष नव्हते त्याला, कारण आज किंवा इथून पुढे अनेक वर्ष, लाखो वर्ष ते राहणार, त्यांनी तो इतिहास अनुभवलाय. आणि जर का आपल्याला तो इतिहास अनुभवायचा असेल तर आपल्याला गडावर गेलं पाहिजे. आज जर का आपल्याला महाराजांचा जो सगळ्यात मोठं युद्ध झालेलं प्रतापगड सरांना संग्राम आपण बघतो की अफजल खानाला महाराजांनी मारलं, आपल्याला फक्त माहिती आहे की अफजल खानाला महाराजांनी मारलं, पण महाराजांनी प्रतापगडच का निवडला याचा जर अभ्यास करायचा असेल ना, तर त्या जावळीचं खोरत केलं तरच कळते की महाराजांनी प्रतापगड का निवडला होता. आपण जर आज केलं ना तर त्या जावळीच्या खोऱ्यामध्ये आजही काही भागामध्ये असं आहे की तिथं सूर्यकिरण सुद्धा काही पोहोचत नाही, एवढं दाट जंगल आहे. याचा जर अभ्यास केला तर थोडंसं समजतं की हे गड किल्ले जपणं काय गरजेचं आहे, कारण ह्या गड किल्ल्यांनीच महाराजांना अनुभवले. दुसरं कोणीच नाही आज आपल्याला सांगायला. भले आपण आज इतिहासाची पुस्तकं वाचतो किंवा पत्रितनं वाचतो किंवा काही ना काहीतरी पत्र मिळतात, पण ते पत्र एवढंच असतं, त्याच्यानं आपण फक्त संदर्भ मिळतो. पण महाराजांना जगलेलं, महाराजांना अनुभवलेलं, महाराजांचं प्रत्येक क्षण झाले बघितलंय तो म्हणजे आज सह्याद्री आणि हे गड किल्ले. म्हणून यांना जपणं हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे. कारण आपल्या पुढच्या पिढीला जर का काही महाराजांबद्दल किंवा संभाजी महाराजांबद्दल काही माहिती हवी असेल तर ती
इथेच मिळणार आहे. जर का कोणाला तुमचा ग्रुप वगैरे जॉईन करायचा असेल, संस्था जॉईन करायची असेल, तर त्याची काय प्रोसिजर वगैरे कसं काय करायला? संस्था जॉईन करण्यासाठी काही प्रोसिजर नाही. इंस्टाग्रामला फॉलो करा, मोहिमेची माहिती मिळेल, प्रत्येक मोहिमेला या. आपली रजिस्ट्री इंस्टाग्रामवर पेज आहेत. हां म्हणजे गडजुंजा मावळे प्रतिष्ठान म्हणून पेज आहे. आपली कुठलीही सभासद फी वगैरे काही नाही. ज्याला यायचं त्यांनी स्वइच्छेने फक्त मोहिमेचा येण्या-जाण्याचा खर्च करावा आणि मोहिमेला यावं. त्याच्यापेक्षा कुणी ₹1 देऊ नये किंवा कोणाकडनं घेऊ नये. सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन म्हणू शकतो तू. औरंगजेबाची कबर हे आता सध्या ट्रेंडिंग टॉपिक चालू आहे. तर तुम्ही कशा पॉईंट ऑफ व्ह्यू बघता त्याला? पॉईंट ऑफ व्ह्यू तर असं आहे की औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात असलीच पाहिजे. कारण ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी बलिदान दिलं आपण म्हणतो, आणि जे स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब हा दिल्लीचं तख्त सोडून महाराष्ट्रामध्ये आला आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीतच मेला. तर आपण म्हणतो की जग जिंकणारे भरपूर जण आहेत, पण भारत जिंकणारे कोण नाही. तसं भारतावरती राज्य करणारा औरंगजेब आहे, पण महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी काहीही नसताना जे स्वराज्य निर्माण केलं ते संपवण्यासाठी औरंगजेब आला, पण त्याला ते संपवता आलं नाही. हा इतिहास आपल्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि ते कबर राहिले पाहिजे. फक्त एक आहे की कबरीवरतीचे आता बांधकाम चालू आहे, तिथे जाऊन जे इतर गोष्टी चालू आहेत ते त्या थांबल्या पाहिजे. कारण काय, तो त्या लायकीचा नाहीये. पहिली गोष्ट तर की तिथे त्याची पूजा केली पाहिजे, त्याचं थडगं असलं पाहिजे. कारण आपला इतिहास हा आपल्या मराठ्यांना, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना समजला पाहिजे की जो औरंगजेब इथे मेलाय त्याची काय लायकी. औरंगजेबाचं जे थडग आहे ते थडग या पद्धतीनेच राहिलं पाहिजे. गेल्या काही वर्षात तिथं अतिक्रमण करून जे त्यांनी त्याची मजार, त्याला मस्जिद, परत तो एक सुफी संत होता, आलमगीर होता, याचा आपण जो प्रयत्न केला त्याला पूर्णतः केलं होते. फक्त ते एक थडग किंवा एक ऐतिहासिक खूण म्हणून आपण राखली पाहिजे. जसं पंजाबमध्ये एक हे आहे, राज्यकर्त्यांना तिथल्या ज्या शासकांनी मारलं होतं त्या थडग्यावर, त्या मुघलाच्या थडग्यावर तिथं जोड्याने मारायची प्रथा आहे. ती प्रथा देखील महाराष्ट्रात चालू केली पाहिजे असं आम्हाला वाटतं. कारण ज्या औरंगजेबाने आपल्या शंभू राजांना, संभाजी महाराजांना मरण यातना देऊन धर्म बदलायला भाग पाडत होते, त्यात तो सफल राहिला नाही. आणि शेवटपर्यंत ज्याला आपले स्वराज्य जिंकता नाही आलं, तो जाता जाता परत याच मातीत गाडला गेला. ह्याची ऐतिहासिक खूण, ऐतिहासिक पुरावा म्हणून आहे, ती तशी ठेवली पाहिजे. पण ज्याने आपल्या राजाचा छळ केला, आपल्या स्वराज्याच्या विरोधात जी पावलं उचलली, त्याची लायकी काय हे आपण आपल्या चपलांनी तिथं दाखवू शकतो. त्यामुळे ते थडग या स्वरूपात ठेवलं पाहिजे. त्याचा कुठलंही उदात्तीकरण किंवा तिथं कोणतंही सुफी संत अतिक्रमण हे खपवून घेतलं झाले. जसं आता महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर त्याचं मुलग राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या पायरीपाशी काढलं आणि तिथे जीवन लावायची सोय केली. का? कारण महाराजांना हा प्रत्येकाला हा पराक्रम सांगायचा होता. महाराजांना सांगायचं होते की अफजल खानाला जर आपण मारू शकतो तर आपण स्वराज्य, एवढं मोठं स्वराज्य का नाही निर्माण करू शकतो. याची एक गोष्ट कळायची मला की हाफ नॉलेज असतं ना, हाफ नॉलेज हे किती महाग पडू शकतं. कारण तुम्ही कबरी तोडत नाही गेले, तुम्हाला इतिहास पूर्ण माहिती पण नसत. बरोबर, ह्या लोकांना तुम्ही भेटा ज्यांना पूर्ण इतिहास माहिती आहे. ते पूर्ण इतिहास माहिती करूनच हे बोलतात की कबर तिथली नाही काढली पाहिजे आणि कशा प्रकारे तिथली ठेवली पाहिजे आणि बांधकाम नाही व्हायला पाहिजे तिथून पुढं. हे म्हणजे खरंच हाफ नॉलेज जास्त दिले महाराज पडते, एवढं मनात भेटतो. आमच्या प्रतिष्ठानचं सबरीत वाक्य आहे, शिवरायांचं विचार यायचं आमचे पांडव. आणि आजही आम्ही म्हणजे सुरुवातीपासून आम्ही ते डोक्यात घेऊन चाललो की महाराजांनी जे विचार सांगितले जगाला, त्या विचारानेच आपण चाललं पाहिजे. जसं महाराजांनी आपल्या धर्मावर प्रेम केले. आज महाराजांबद्दल बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की महाराज हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे नाही का, सर्व धर्म समभाव होते, ते सर्व धर्माला एक सारखे मानते असतील, पण महाराजांचं सगळ्यात जास्ती प्रेम होतं आपल्या धर्मावरती. आणि जर का आपल्या धर्मावरती कुठे वाईट नजर टाकत असेल तर महाराजांनी त्यांना त्यांची लायकी सुद्धा दाखवली. असं आपण विचार करू शकतो की महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे की सगळे धर्म सेम आहेत. आपण सगळे धर्मांनी एकत्र मिळूनच राहिले पाहिजे आणि आपले प्रगती केली पाहिजे. पण काही नास्तिक कांदे असतात त्यांना आपण उकडून बाहेर टाकलंच पाहिजे. आपली जी आता MPD युवा आहे त्यासाठी काय मेसेज देईल, म्हणजे असं काय तुम्ही त्यांना सांगाल की जे आता गुटखा खाऊन इथे फिरतात, बुलेटचे आवाज करतात, चौकात वाजतात. आज का आपण बघितलं तर आजची सगळी युवा पिढी ही डीजेच्या आणि व्यसनाच्या आहारी गेली आहे. त्यांना कुठली कोणाची जयंती आली किंवा कुठला सण आला, पहिलं काय असतं तर डीजे लावून, ते डीजे लावणं काय तर त्या दारू पिऊन नाचणे हे असतं.
तर माझं तर सगळ्या तरुण पिढीला एकच आव्हान असेल की सर्व तरुण पिढी सगळं करावं, काळानुसार पल्लावं, पण आपला जो इतिहास आहे हा विसरता कामा नये. जास्तीत जास्त अभ्यास करून आपण या भारत देशाला पुढे कसं नेता येईल याचा प्रयत्न करावा. काही महाराष्ट्रातले इतिहास वैभव हे जपणारे बरेच नाही, पण तरुण पिढी एकदा नष्ट झाली तर आपण खूप मागे पडू. हे देश म्हणून विचार केला तर. तरुणाई बाबतीत असं आपण म्हणू शकतो की आजच्या तरुणाईचे जे काही आदर्श आहेत किंवा ज्यांना आपण आयडल म्हणतो, या त्यांना आदर्श राहिले ना किंवा भरकटलेली आहे बा. आजची तरुण पिढी फॉलो कोणाला करते? फिल्म स्टार किंवा जे चित्रविचित्र पद्धतीचे हावभाव करतात, व्हिडिओ बनवतात, या लोकांच्या मागे. पण महाराष्ट्र, आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, जिथं शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली किंवा आपल्या वडिलांनी जे स्वराज्याचं स्वप्न बघितले त्यासाठी आपला जीव देणारे छत्रपती संभाजी महाराज आहेत, हे आपले आदर्श असले पाहिजे. पण आजची तरुणाई ही जर चुकीच्या वळणावर जात असेल तर करणारच. ती शिवजयंतीला डीजे लावणार, त्याच्यावर असली गाण्यावर नाच चालेल, कोण दारू पिली, गुटखा खाऊन. ही चुकीच्या मार्गावर चाललेली किंवा चुकीच्या पद्धतीने केलेली शिवजयंती, अशी जर शिवजयंती नाही केली तरी चालेल. कारण शिवाजी महाराजांना असं कुठेही अभिप्रेत नव्हतं की त्यांच्या जयंतीच्या दिवशी रात्री 12 वाजता तुम्ही बुलेटच्या सायलेन्सरचा आवाज काढा, सगळ्या लोकांना त्रास देत फिरा किंवा डीजे वर. बरं, एक समोर एक डीजे असतो, त्याच्या समोर दुसरा डीजे असतो आणि डीजेवर गाणं कुठलं लागतं तर चोली के पीछे क्या. शिवजयंतीला जर अशी गाणी आणि अशा भावभाव जर नाच चालत असेल तर विचार करा, जे जर शिवाजी महाराजांवरून हे बघत असतील किंवा जर मावळे हे बघत असतील, त्यांना किती त्रास होत असेल की आपण ज्या स्वराज्यासाठी रक्त सांडले, ज्यासाठी आपण आपलं बलिदान दिले, त्या स्वराज्यात आज त्यांच्याच जयंतीच्या दिवशी कुठल्या गोष्टीचा त्याची खरं आपल्याला लाज वाटली पाहिजे. प्रत्येक तरुणांनी एक वाक्य लक्षात ठेवावं. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आज आपण वयाच्या 30व्या वर्षी तरी वाचत नाही. शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी जर स्वराज्य स्थापन केलं असेल तर आपण 16व्या वर्षी काय करत असतो? थोडा विचार करावा आपण. म्हणजे आपल्याला आपली सेल्फ रिअलायझेशन केलं की आपल्याला आपली उत्तर बरोबर मिळतात जर आपल्याला ती भावना मिळत असेल तर. हे जसं मी बघतो ना आता, जेवढे पण आपण युवा पिढी किती पण बोललो ना आपण यांना, असं असतं एक गोष्ट असते, कान असतात त्या वयामध्ये, कान असतात आणि हे भरकटतात कुठं. मी तुला सांगू, रिअलिटी ग्राउंड बेस वरती जर आपण बघितलं ना, यांना आपण किती जरी चांगल्या गोष्टी सांगितल्या ना, हे भरकटणार. कारण यांना असतो नाद एवढं कान असतो ना, तुम्ही एका माणसाला किती पण सांगा, काय पण सांगा. आता मी आमच्या एरियामध्ये मी बघितलंय, छोटा पोरगा त्यांनी आता सुरू केलं एक, नाही का, नवीन असं महाराजांच्या गोष्टी वगैरे सांगणे. तिथं पोरी सगळेजण येतात आणि सनातन बद्दल सांगतात, महाराजांबद्दल सांगतात. आणि हे आत्ता जरी तिथं किती लोक असतील, 10-15 लोकच असतील फक्त, पण मला माहिती पुढे जाऊन तिथं 100 लोक होणार आहेत आणि हळूहळू सगळीकडे हे होणार आहेत. हे सुरू कुठून होतं? जसं आता त्यांनी खूप भारी केले, म्हणजे आठवड्यातून एक दिवस संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांनी इथे यायचं आणि त्यातला एक जण आपल्यासारखे लोक ज्यांना सगळी इन्फॉर्मेशन माहिती ती सांगणार. हे जेव्हा याचा वगैरे पोर आहेत ना, फक्त एक दिवस किंवा 1 तास फक्त तिथं जरी दिला ना, तुम्ही जेवढे इन्फ्लुएन्स झालेत ना, किती पण भाईगिरी वगैरे माझं वगैरे, पण तिथं तुमचं जरासं जिथं ब्रेन वॉश झालं ना तुमचं, तिथं काहीतरी तुम्हाला 2 गोष्टी नवीन शिकायला भेटतील. हे जादू झालेले आहे आणि बऱ्यापैकी सगळेच जण हळूहळू आता त्या यांनीच चाललेले आहेत. पण म्हटलं ना मावशीचं, काही नासके कांदे असतात ते बरोबर चालेल आवडतं, याचा इन्फ्लुएन्स होतं आणि होतात. आणि मुलांचं वय असतं एक ठराविक वय 18 ते 22 की त्या वयामध्ये पुन्हा भरपूर डायव्हर्ट होतात. म्हणजे 10वी ते 3rd इयर हा जर का एक पॅच बघितला 5 वर्षाचा, तर या वयात मुलांना आपण काय करतो हे काहीच कळत नसतं. बरोबर, हे क्वचित एखादा असतो किंवा तुम्ही एकदम साईडला पडतो असं करापुढे. त्यामुळे त्या वयात जास्तीत जास्त तरुणांना या गोष्टी सांगत राहणे हे चांगलं आहे, गरजेचं आहे. जर का आपण अशी एक मोहीम घेतली की आता शाळेमध्ये जी 10वीची पोरं आहेत किंवा 11वी-12वीची पोरं आहेत, त्यांना आपण एक गेस्ट लेक्चर दिलं की नाही का, गडांची महत्व वगैरे कसं काय तुम्ही संवर्धन करता वगैरे, तर त्यांचं आपण हे करू शकतो का, माइंड डायव्हर्ट करू शकतो का, म्हणजे यासाठी चांगल्या गोष्टी करू शकतो. आता आपण चालू आहे, म्हणजे आम्ही काही शाळांमध्ये वगैरे पण गेलेलो आहे, तर तिथे काय तर त्यांना डायरेक्ट संवर्धन किंवा अशा गोष्टींमध्ये आपण इन्व्हॉल्व नाही करू देऊ शकत. कारण पालकांच्या घरची परवानगी किंवा लहान वय पडत त्यांना काय तर आपण गडावरती गेल्यानंतर ना गड कसा बघायचा हे आपण त्यांना सांगू शकतो. कारण आजकाल कसं होतं की कुठलाही मुलगा आला तर तो सगळ्यात पहिलं गडावरती गेल्यावर काय करतो तर सेल्फी घेतो. संशय पहिलं सनसेट, मग सनराईज, आणि ह्या मधल्या वेळेत काय करतो काही नाही, जेवणार, खाणार, बसणार, झोपणार. पण गड कसा बघायचा
ह्याचं काय म्हणजे गडावरती गेल्यानंतर कुठल्या वास्तू बघायच्या, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, भूगोलाचा आणि गडाचा काय संबंध आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून जर का ते गडावरती गेले तर त्यांना तो गड पण समजता येतो, इतिहास पण समजतो आणि मग त्यातनं आवड निर्माण होते की बाबा नाही आपण गेलं पाहिजे. तर त्यामुळं आज आमचं तर सुरूच आहे. अनेक शाळा जर का या व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी अप्रोच करावा. आम्ही त्यांच्या शाळेतही फ्री ऑफ कॉस्ट येऊन माहिती देऊ शकतो की गड कसा बघावा याच्याबद्दल पुरा. परत आज असे वेगवेगळे ट्रेकिंग ग्रुप आहेत किंवा सोलो ट्रेकर आहेत जी वेगवेगळ्या गडांवर जातात, फिरतात. त्यांना पण आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही जाताय गडांवर पर्यटन ती चांगली गोष्ट आहे. फक्त एक गोष्ट आहे की गडांवर जबाबदार पर्यटन होणं हे गरजेचं आहे. कारण गड म्हणजे काय फक्त पिकनिक स्पॉट नाही, हे आपल्या पूर्वजांची ऐतिहासिक निशाणी म्हणू शकतो किंवा त्यांनी तिथं अक्षरशः रक्त सांडलेले त्याची जाणीव आज आपल्याला पाहिजे. बऱ्याच वेळेस आता आपण बघतो आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, सगळी पावसाळी बेडकं बाहेर येतील आणि सगळ्या गाड्यांवर आता तुडुंब जर गेली पण त्या गाड्यांवर जाऊन काय करतात, कुठं नाचताना ते रील्स काढतील किंवा अश्लील गोष्टी चालतात बऱ्याचशा गाड्यांवर किंवा जे बाहेरचे परप्रांतीय आहेत, तुम्ही जर त्यांना नीट माहिती दिली नाही तर गाड्यांवर गोवा, गुटखा, सिगरेट असले प्रकार चालतात. पण यात चुकी कोणाची? हे जे त्यांना घेऊन येतात लोक, त्यांना जर तुम्ही पूर्णपणे तिथला गडाचा इतिहास सांगितला पाहिजे, त्याची पार्श्वभूमी काय, तर गड काय गरज म्हणून बांधला होता, त्या गडाचा ऐतिहासिक वैशिष्ट्य काय, त्याच्यावरच्या वास्तू कुठल्या आहे, त्याची रचना कशी आहे, परत तिथे जर लढाई झाली असेल किंवा कुठले सरदार असतील तर त्यांची पार्श्वभूमी काय, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लोकांना सांगितल्याच नाही, दाखवल्याच नाही तर त्याचं महत्त्व समोरच्यांना कळणारच नाही. त्यामुळं गडकोट ही आपली जिवंत मंदिर आहेत आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, ती आपण तशीच जपली पाहिजेत. आणि जर कोण असा चुकीचा प्रकार करत असेल किंवा जर अशा गोष्टी आपल्याला दिसल्या तर आपण त्यांना समजून सांगितलं पाहिजे की एक पिकनिक स्पॉट नाहीये, तुम्हाला रील्स काढायला, डान्स करायला भरपूर जागा आहे. गडकोट हे आमच्यासाठी पवित्र मंदिर आहे आणि ती तशीच राहील. तर वेळ कमी असल्यामुळे आजचा एपिसोड आपण इथंच थांबवतोय. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि अजून कुठल्या मुद्द्यांवरती या टीमशी चर्चा केली पाहिजे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण लवकरात लवकर अजून एक पॉडकास्ट या टीम बरोबर अरेंज करूयात. जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.